डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की ह्या पौर्णिमेमध्ये अशा ऊर्जा तयार होणार आहेत, असे काही तुमचे ग्रह तारे फिरणार आहेत की इतका रिझल्ट तुम्हाला मिळेल, इतकं तुम्हाला धन मिळेल, इतकं सगळं तुम्हाला गुड न्यूज मिळतील, इतके सगळे रिझल्ट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील की तुम्हाला कळणारच नाही की एवढं सगळं आपल्याला एकाएकी कसं काय मिळत आहे. तर हे तुमच्या कर्माचीच फळं तुम्हाला डिवाइन. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण संदेश तुमच्या कुलदेवीकडून घेत आहोत. कारण की सोमवारी आहे वटपौर्णिमा, सोमवारीही आहे आणि वटपौर्णिमाही आहे. सो दोन्ही गोष्टी मिळून आलेल्या आहेत आणि ही ज्येष्ठ पौर्णिमा आहे, जे की या दिवशी जो शनी ग्रह आहे तो मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर एक भौगोलिकही घटना आहे, ब्रह्मांडीयही घटना आहे आणि त्याचबरोबर खूप छानसा असा आपला महिलांचा सणही आहे. तर या दिवशी आपण काय एनर्जीज असणार आहे, तुम्हाला कुलदेवी या रिडिंगद्वारे काही संदेश देऊ इच्छित आहे, जे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. काही सत्य जे आहे, जे तुमच्या समोर येत आहे, ते सत्य जे असं आहे जे कधी तुमच्या समोर आलेलं नाहीये. मे बी अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत जे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर त्या अकॉर्डिंग ही आजची रिडिंग असणार आहे आणि पौर्णिमा आहे. सो देवीची ही एनर्जी आहे, कुलदेवीची एनर्जी आहे तुमच्या. तर लेट्स सी, पाहूया आज तुमच्यासाठी काय संदेश येतात. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस येतात. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल्स प्लीज गाइड, डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्चएंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. ऑल पॉझिटिव्ह एनर्जी प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने इथे कमेंट करायची आहे. असू शकतं कोणीतरी फायनान्शियल लॉस मधून चाललेला आहे, काही आर्थिक अडचणी आहे, घरामध्ये काहीतरी मोठंसं असं काहीतरी घडलेलं आहे किंवा घडून गेलेलं आहे भूतकाळामध्ये. बॉटमची एनर्जी लवर्सची आहे. तर असू शकतं काहींच्या रिलेशनशिपमध्ये इथे आपल्याला प्रॉब्लेम्स दिसून येत आहे, कन्फ्युजन आहे, मे बी आर्थिक अडचणीही असण्याची शक्यता इथे आपल्याला दिसून येत आहे. हे दोन्ही कार्ड इथे इंडिकेट करत आहेत की फायनान्शियल क्रायसिस आहे. मे बी मकर राशीमध्ये जो हा शनिदेवांचा प्रवेश होत आहे तो तुमच्या जीवनातील अंतर्दशा महादशा ही दर्शवित आहे. असू शकतं सध्या तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहात, बऱ्याच दिवसांपासून आहात. तुमच्या जीवनामध्ये काही असा मोठा घटनाक्रम घडून गेलेला आहे ज्यामुळे तुमचं जे जीवन आहे ते पूर्ण हादरून गेलेलं, हेलावलेलं सुद्धा असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. ही पास्टची सुद्धा एनर्जी असण्याची शक्यता आहे. असू शकतो 7-8 वर्षापासून खूप जास्त जीवनामध्ये संघर्ष आहे, आर्थिक बाबतीमध्ये, रिलेशनशिपमध्ये सुद्धा ह्या एनर्जीज असण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही जे काय आहात डटून आहात, तुम्ही एक स्ट्रॉंग वॉरियर आहात, त्यामुळे कसलीही परिस्थिती आली तरी तुम्ही त्याला तोंड देता. कन्फ्युजन आहे, काहीतरी निर्णय घ्यायचा आहे परंतु तो निर्णय घेता येत नाही आहे. मे बी होकार द्यावा की नकार द्यावा याही संदर्भातील ह्या ऊर्जा आहेत. असू शकतं काहीतरी असं आहे जे तुमच्या जीवनामध्ये तुमचं लाईफ जे आहे डिस्टर्ब करत आहे, तुम्हाला मार्ग दिसत नाहीये, दोन रस्ते आहेत तुमच्यासमोर, द्विधा मनस्थिती आहे. काहींच्या असू शकतं डिप्रेशनची अवस्था आहे किंवा ह्या पौर्णिमेच्या अराउंड तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या निगेटिव्हिटीकडे सुद्धा काहींच्या जाण्याची शक्यता आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये येथे खूप छान पॉझिटिव्ह चेंजेसही येथे दिसून येत आहे. ज्यांचा सूर्य मजबूत आहे, ज्यांचं आपल्या वडीलधाऱ्यांशी नातं चांगलं आहे, घरामध्ये बाहेर सिनियर्सशी किंवा जॉब करतात ते त्यांचं जे सिनियर लोक असतात त्यांच्याशी नातं चांगलं आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये येथे आपल्याला स्टॅबिलिटी दिसून येत आहे. ज्यांचं डिवाइनशी कनेक्शन आहे त्यांच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी दिसून येत आहे. परंतु असू शकतं काहींचे काही मनमुटाव आहेत, कार्यक्षेत्रामध्ये जेथे कार्य करतात तेथे काही मनमुटाव आहेत. असू शकतं काही गोष्टी त्यांना खटकत आहेत, काही गोष्टींना तोंड देण्यासाठी सध्या ते तयार नाही आहेत किंवा इतरही जी कोणी लोक आहेत ते त्यांना वेगळ्या पद्धतीने ते ट्रीट करताना दिसून येत आहे. किंवा अशी ही एनर्जी आहे, कोणीतरी जे आहे ते तुम्हाला आरोपित करत आहे किंवा काहीतरी नेगेटिव्ह तुमच्याविषयी बोललं जात आहे. असू शकतं तुम्हाला कोणाचा तरी गायडन्स हवा आहे किंवा कोणीतरी जे आहे गुरु रूपात तुम्हाला भेटत आहे, कोणीतरी जे आहे ते तुम्हाला कनेक्ट करू पाहत आहे.
ही पास्टची ही एनर्जी असू शकतो, पास्ट लाईफची सुद्धा एनर्जी येथे इंडिकेट होत आहे की कुणीतरी पास्ट लाईफ मधून तुम्हाला येथे कनेक्ट करत आहे. असू शकतं तुमचा आणि त्यांचा ऋणानुबंध चांगला होता, ते तुमचे गुरु होते, मे बी ते शिक्षकही असतील तुमचे, ते तुम्हाला कनेक्ट करू पाहत आहेत सध्याच्या जीवनामध्ये, जे की सध्याही असू शकतं. तुमच्या जीवनामध्ये काही परीक्षांचा कालावधी आहे, काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठली तरी एक्झाम देत आहात किंवा सध्याचं जे जीवन आहे तेच तुमचं एक एक्झाम बनून गेलेलं आहे. तुमचं जीवन शाळेतले एक्झाम तर संपत राहतात, संपून जातात, परंतु जीवनाचं जे काही एक्झाम आहे, जीवनाची जी परीक्षा आहे ती सतत चालू असते आणि यामध्ये तुम्हाला कोणीतरी तुमचे गुरु भेटण्याची शक्यता आहे किंवा मागचे जे तुमचे पुण्यकर्म आहे तर ते तुम्हाला कनेक्ट करत आहे. त्या काळातले गुरु जे आहेत ते तुम्हाला इथे कनेक्ट करताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर असू शकतं कोणीतरी गप्प आहे, म्हणजे बोलणं होत नाही, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, त्यामुळे सुद्धा येथे सॅडनेसची ऊर्जा आहे, दुःखी ऊर्जा आहे. काहींच्या बाबतीमध्ये कोणीतरी त्यांची विश पूर्ण होत नाहीये त्यामुळे सुद्धा सॅड आहे, किंवा धनाच्या बाबतीमध्ये काही चिंता आहे. तर तुमच्या विशच्या संदर्भात, इच्छेच्या संदर्भामध्ये सध्या तुम्ही विचार करताना येथे दिसून येत आहे. त्याचबरोबर बॉटमची एनर्जी लवर्सची आहे. सोमवार आहे, कुलदेवीची एनर्जी आहे. सो हे शिवशक्तीच्या जर्नीमध्ये असणाऱ्यांसाठी ही ऊर्जा असण्याची शक्यता आहे, किंवा ज्यांचं मॅरिड लाईफ आहे, सध्या स्ट्रगल आहे लाईफमध्ये, मॅरिड लाईफमध्ये काही वादविवाद आहेत, काही संघर्ष आहेत, तर त्याही संदर्भामध्ये ही ऊर्जा असण्याची शक्यता आहे. तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय आहे. जे काही टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेला आहे, असा एखादा दुःखद प्रसंग तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेला आहे आणि त्याच्यातून तुम्ही अजून बाहेर पडलेले नाही आहात, तर असंही असू शकतं. किंवा कोणीतरी जे आहे तुमच्या वरती शत्रुत्वाची भावना ठेवून आहे, कोणीतरी तुमच्याशी खूप जास्त घृणा असते ना, द्वेष असतो, तिरस्कार असतो, अशी भावना ठेवून आहे. कोणीतरी ज्वेलसी करणारी व्यक्ती तुमच्या अराउंड आहे, अशाही ऊर्जा इथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं ते तुमच्या जवळचे आहेत, हेटर्स आहेत आणि ते तुमच्या प्लॅन्स जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते सतत, तुम्ही कसं करता, कशा प्रकारे पुढचे पाऊल टाकता, तर याही संदर्भामध्ये त्यांना जाणून घ्यायचं असतं सतत. तर ह्याही ऊर्जा आहेत. कोणीतरी नेगेटिव्ह फिमेल ऊर्जा तुमच्या वैवाहिक जीवनाला म्हणजे टार्गेट करण्याचाही प्रयत्न करत आहे, अशाही ऊर्जा आहेत. तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय आहे, माता महालक्ष्मीचं गायडन्स काय आहे, तुमच्या कुलदेवीचं गायडन्स काय आहे ते आपण घेणार आहोत. मा कालीचं गायडन्स आपण घेणार आहोत. शक्तीचे रूप अनेक आहेत, परंतु ऊर्जा एकच आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय संदेश आहे. यस, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओके, तर नक्कीच आपल्याला इथे मेसेजेस आलेले आहेत आणि खूप छान वर्ड्सचे मेसेजेस आहेत. मे बी रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सध्या खूप जास्त विचार इथे सुरू आहे असंच आपल्याला इंडिकेट होत आहे. परंतु आता जी काही सध्याची तुमची वेळ आहे ती बदलणार आहे. पौर्णिमेच्या नंतर काही गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत, प्रकर्षाने त्या तुम्हाला जाणवणार आहेत. सध्या जी काही ऊर्जा सॅडनेसची आहे किंवा जी काही ऊर्जा सध्याची तुम्हाला चिंतादायक वाटत आहे, तर त्यातूनही तुमचा इथे भाग्योदय होताना दिसून येत आहे. मे बी कोणीतरी जे आहे खूप जास्त स्ट्रगल करत आहे त्यांच्या करिअरच्या संदर्भामध्ये. करिअरमध्ये सध्या पाहिजे तेवढं त्यांना मनासारखं पद नाही, मनासारखी त्यांची जॉब नाही, मनासारखं त्यांना स्थान नाही. तर येथे दिसून येत आहे भविष्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जो काही स्ट्रगल केलेला आहे तो तुम्हाला पूर्ण म्हणजे भरपाई सकट, आपण म्हणतो ना एखादी गोष्ट आपल्याला व्याजासकट मिळते, तशा प्रकारे व्याजासकट तुम्हाला काही गोष्टी तुमच्या जीवनात मिळताना येथे दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, आणि येथे दिसून येत आहे तुम्ही भाग्याचं निर्माण करणार आहात. तुमच्या भाग्याचं निर्माण तुम्ही करताना इथे दिसून येत आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड 4 ऑफ वॉन्ड्स तुम्हाला ह्या सगळ्या रिडिंगचा प्रत्यय जो आहे पुढील 4 महिन्यामध्ये येताना येथे दिसून येत आहे. हे बघा, काही काही लोक असतात की ज्यांना सगळं जन्मताच मिळतं, त्यांच्या घरी खूप जास्त श्रीमंती असते, आपण म्हणतो ना चमचा घेऊन येतात ते चांदीच्या तोंड्यामध्ये, असे काही लोक असतात. परंतु काही स्वतःच्या कर्तृत्वानी मोठे होतात, काही स्वतःहून काहीतरी कार्य करतात आणि मग ते मोठे होतात, स्वतःच्या बळावरती ते मोठे होतात. तर अशा प्रकारची ऊर्जा तुमची आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभा राहून तुमचं एक साम्राज्य निर्माण करणार आहात, किंग बनणार आहात तुम्ही तुमच्या साम्राज्याची. तर मेल फिमेल कोणी असो, दोन्हीसाठी ही ऊर्जा आहे. किंग क्वीन
सो तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहून काही ना काहीतरी जगाला करून दाखवणार आहात. त्या संदर्भातील काही सत्य तुमच्या समोर येईल. मे बी काहींना कॉल लेटर येईल जॉबच्या संदर्भात, काहींना बिझनेसची न्यू आयडिया येईल, काहीतरी नवीन बिझनेस ते स्टार्ट करतील, किंवा काहींच्या काहीतरी अचानकच त्यांच्याकडे पैसा येईल, किंवा काहीतरी अशी न्यूज येईल ज्याने ते खुश होणार आहेत. आणि भविष्यामध्ये खूप सारे चांगले बदल, भाग्यकारक बदल त्यांच्या जीवनामध्ये होताना येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं काही तुमच्यामध्ये असे हिलिंग प्रॉपर्टीज आहे, काही तुमच्यामध्ये असे सायकिक गुण आहेत, काही तुमच्यामध्ये सगळे काही बिझनेस करू शकत नाही, सगळेच काही जॉब करू शकत नाही, परंतु काही जे असतात त्यांच्यामध्ये इनबॉर्न काही गुण असतात, म्हणजे गॉड गिफ्टेड असतात ते लोक. तर असं असू शकतं की तुमच्यामध्ये ते गुण आहे, तुमच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहे, तुम्ही लोकांना हील करू शकता, लोकांना समजून सांगू शकता, काउन्सिलिंग करू शकता, लोकांचे दुःख समजून घेऊ शकता. तुम्हाला इतके दिवस असू शकतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप जास्त संघर्षाला तोंड दिलेलं आहे, खूप जास्त आर्थिक अडचणींना तोंड दिलेलं आहे, तुमच्यावरती खूप जबाबदाऱ्या राहिलेल्या आहेत, लोन राहिलेलं आहे, तुमच्यावरती सतत कर्ज राहिलेलं आहे लोकांचं, तुमच्यावरती सतत उपकार राहिलेले आहेत की तुम्ही जे काही गोष्ट केली त्याच्या मागे कोणाचा तरी तुम्हाला आधार घ्यावा लागला. आणि त्याच परिस्थितीमध्ये राहून तुम्ही इतर लोकांच्या ऊर्जा पाहिल्या, तुम्ही पाहिले जगामध्ये कसं असतं, लोक कसे वागतात, लोक कशा प्रकारचे सहकार्य करतात, लोक कशा प्रकारचे त्रास देतात, किंवा गरिबी काय असते, किंवा परिस्थिती काय असते, अडचणी काय असतात, एक अशांतता काय असते, दुःख काय असतं, हे तुम्ही वेदना काय असतात हे तुम्ही पाहिलेले आहेत. आणि त्यामुळेच तुमचा जो काही जन्म झालेला आहे तो ह्याच लोकांच्या चुका, ह्याच लोकांचे दुःख, ह्याच लोकांचे आपण म्हणतो संकट, अडचणी पाहून तुम्ही त्यातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहात. मे बी असू शकतो तुमची एवढी कंडिशन चांगली नव्हती, परंतु तुमच्यावरती डिवाइनचा हात होता, ब्लेसिंग्स होते, आणि डिवाइन तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या त्या परिस्थितीमधून बाहेर काढत होते, आणि तुम्हाला एक चांगला अनुभव मिळत होता, लेसन्स मिळत होते की जगामध्ये काय चाललंय, किंवा जग कसं सर्व्हाइव्ह करतंय, लोकांच्या दुःख काय आहेत, लोकांच्या अडचणी काय आहेत, हे तुम्हाला शिकवलं गेलं. असं असू शकतं मागच्या काळामध्ये तुम्ही खूप जास्त पाहिलेलं आहे, दुःख जवळून पाहिलेलं आहे. तुमच्या बाबतीमध्ये असे प्रसंग झाले की तुम्ही दुःख जवळून पाहिलं. तर हे कशासाठी होतं की तुमच्यामधील जे काही गुण होते ते बाहेर येण्यासाठी. तुमच्यामध्ये ह्या सर्वांची ज्यावेळेस आपण दुसऱ्याचं दुःख जाणू शकत नाही तोपर्यंत आपण त्याचं दुःख सोडवूही शकत नाही. तर असं जरी तुमच्या जीवनामध्ये घडलं असेल की तुम्हाला काही दुःखांना सामोरं जावं लागलं असेल, कारण की टॉवरची एनर्जी होती, दुःखाची एनर्जी होती, तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला आता भविष्यामध्ये ह्या दुःखामध्ये असू शकतो तुमची जी काही दुःख आहे त्यामध्ये पडून नाही राहायचं आहे, तर त्याच्यातून बाहेर पडून तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढून लोकांनाही तो मार्ग दाखवायचा आहे. अशा प्रकारची ऊर्जा इथे दिसून येत आहे. यू आर क्रिएटिंग युअर ओन साम्राज्य, तुमचं स्वतःचं साम्राज्य तुम्ही क्रिएट करत आहात. मे बी ते एखाद्या बिझनेस थ्रू करत आहात, मे बी ते एखाद्या लोकांची मदत, हिलिंग करणं, डॉक्टर किंवा जे कोणी काउन्सलर असतात, जे कोणी रेकी हिलर असतात, जे कोणी वास्तुशास्त्रज्ञ असतात, ज्योतिषशास्त्रज्ञ असतात, असू शकतं तुम्हाला अध्यात्माची आवड आहे आणि तुम्हाला त्याच वेने पुढे जायचं आहे. काहींना धर्मगुरू बनण्याची सुद्धा येथे आवड दिसून येत आहे, काहींना लोकांना ज्ञान देण्याची सुद्धा आवड दिसून येत आहे, मे बी गुरु बनण्याची सुद्धा आवड त्यांच्यामध्ये आहे. तर असू शकतं असे काही प्रोफेशन्स, असे काही बिझनेस आयडिया किंवा अशी काहीतरी तुम्हाला शिकण्याची आवड आहे जे तुम्हाला जीवनाचं शिक्षण देईल. जीवनाचं शिक्षण ऋग्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जे शिक्षण आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवत नसेल तर ते शिक्षण काहीही कामाचं नाहीये. तर येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशा एका स्थानावरती पोहोचणार आहात. भाग्य तुमचं बदलत आहे, खूप छान तुमची एनर्जी असणार आहे भविष्यामध्ये. आफ्टर पौर्णिमा, त्या पौर्णिमेमध्ये तुम्हाला तुमच्या भाग्याच्या रिलेटेड काही ना काहीतरी गोष्टी मिळताना येथे दिसून येत आहे. खूप छान असे मेसेजेस येथे आलेले आहेत. आणि भविष्यामध्ये तुम्हाला इतकं सगळं मिळणार आहे, धन इतकं सगळं मिळणार आहे भविष्यामध्ये. खूप जास्त पॉझिटिव्ह तुमच्यासाठी मार्ग डिवाइन मार्ग तयार करत आहे. खूप छान पॉझिटिव्ह तुम्हाला येथे आउटकम मिळताना दिसून येत आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याला हे गुरूंचं काळ आहे, गुरु काय करतात, आपली परीक्षा घेतात, परीक्षा आपल्या घेतल्या जातात, आपण अनेक परीक्षा देतो. ओके, आपण सतत परीक्षाच देत असतो, आपण अभ्यास करत असतो आणि परीक्षा देत असतो, एक एक परीक्षेमधून आपण पुढे जात असतो, एक्झाम आपण देत असतो. तर येथे तुमचे एक्झाम घेतले गेले, तुम्हाला वाटत आहे की आमचे एक्झाम घेतले जातात, आमचा रिझल्टच येत नाही, आम्हाला काही पाहिजे तेवढं मनासारखं मिळतच नाही. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की ह्या पौर्णिमेमध्ये अशा ऊर्जा तयार होणार आहेत, असे काही तुमचे ग्रह तारे फिरणार आहेत की इतका रिझल्ट तुम्हाला मिळेल, इतकं तुम्हाला धन मिळेल, इतकं सगळं तुम्हाला गुड न्यूज मिळतील, इतके सगळे रिझल्ट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील की तुम्हाला कळणारच नाही की एवढं सगळं आपल्याला एकाएकी कसं काय मिळत आहे. तर हे तुमच्या कर्माचीच फळं तुम्हाला डिवाइन या कालावधीनंतर मिळतील. आफ्टर ही जुलैची सुद्धा एनर्जी असू शकते. जुलैच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ घेणार आहोत, परंतु सध्या जे आहे ह्या पौर्णिमेच्या नंतर काही
गोष्टी तुम्हाला या पौर्णिमेमध्येच कळून येतील, काही सत्य तुमच्या समोर येतील की रिझल्ट ज्यावेळेस तुम्हाला मिळेल तर तुम्हाला त्याचा इतका आउटकम मिळेल की तुम्हाला ते सांभाळताही येणार नाही. अशा प्रकारच्या सुद्धा एनर्जी आहे की ईश्वर तुम्हाला, तुमची कुलदेवी तुम्हाला एवढं सगळं देणार आहे, एवढं अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे की तुम्ही सांभाळता सांभाळता थकून जाणार आहात. इतकं सगळं धन, इतकं सगळं तुमच्याकडे चांगले रिलेशनशिप्स, इतके सगळं तुमच्या जीवनामध्ये भाग्यकारक बदल होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. यातील बहुतेक लोक स्वामींचे भक्त आहेत, तर स्वामीही तुमच्यावरती आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहे की खूप छान रीडिंग आहे ही, आणि ही सगळ्यांनी इथे क्लेम करायची आहे. कारण की ह्या पौर्णिमेमध्ये तुमच्या जीवनातील जे शत्रू होते ते निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे. शत्रू असू शकतं, काहींच्या जीवनामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, काहींच्या जीवनामध्ये इतर गोष्टींचा शिरकाव झालेला आहे, नेगेटिव्ह ऊर्जांचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये येथे आपल्याला वादविवाद, संघर्ष दिसून येत आहे. तर अशी एक शत्रू महिला असू शकते. हे 50-50% सगळ्यांच्या बाबतीमध्ये नाहीये की तिने काहीतरी काले कारवाया, म्हणजे आपण म्हणतो ब्लॅक मॅजिक्स, नजर दोष किंवा इतरही करतात भरपूर सारं. तर तसं काहीतरी करून तुमच्या जीवनामध्ये एक नेगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या जीवनामध्ये एक तुमचं जीवन जे आहे ते भरकटवलं जावं कुठेतरी, तुमच्या जीवनामधून सुख निघून जावं, तुमच्या जीवनामधून चांगल्या गोष्टी निघून जावेत, तुमचे पार्टनर तुमच्या जीवनामधून निघून जावेत, किंवा असं काहीतरी व्हावं की त्यांचं जीवनच संपून जावं, अशाही प्रकारच्या ऊर्जा त्यांच्या राहिलेल्या आहेत. हे असू शकतं तुमचे शेजारी पाजारी किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा कोणीतरी असं असू शकतं की ज्यांना तुमचं चांगलं पाहावलं गेलंच नाही कधी. हे फक्त फॅमिलीच्या रिलेटेड नाहीये, तर तुमचं जे काही एक स्टेटस आहे, प्रतिष्ठा आहे, किंवा तुमचं जे काही धन आहे तुमच्याकडे, तुमची स्टॅबिलिटी आहे, तर ते तुमच्याकडे राहू नये यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न केले गेलेले आहे. नजर दोष लावले गेलेले आहे, जे की चांगल्या संसारावरती लावली जाते, जे की तुमच्या हॅपी फॅमिलीवरती लावलेली सुद्धा इथे दिसून येत आहे. तुमच्या पार्टनरला सुद्धा बिघडवण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. मे बी त्यांच्याकडे नाहीये म्हणून त्यांना ते तसं हवं होतं, असंही काहीतरी असण्याची शक्यता इथे दिसून येत आहे. परंतु येथे आपल्याला दिसून येत आहे की या पौर्णिमेच्या नंतर मनी ब्लॉकेजेस जे होते, म्हणजे जे काही आर्थिक अडचणी होत्या त्या येथे दूर होताना दिसून येत आहे. सो क्लेम ॲट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. मनी ब्लॉकेजेस. त्यानंतर आपल्याला हेही दिसून येत आहे की डर जे आहे, डर, भीती जे आहे त्या भीतीमधून तुम्ही बाहेर याल. जी भीती असते ना सतत स्टॅबिलिटीची, की आता काय होईल पुढं, आता बॉस तर बदललाय, चेंज झालाय, मग आता ते कसे वागतील आमच्यासोबत, किंवा नवीन काहीतरी सुरू करायचंय तर ते योग्य प्रमाणात आपल्याला आपलं चांगलं होईल का पुढे भविष्यामध्ये, एखादं कनेक्शन येत आहे जीवनामध्ये, मॅरेजचे रिलेटेड प्रश्न आहेत तुमच्या जीवनामध्ये, तर ते योग्य प्रकारे चालेल का पुढं, माझं आणि माझ्या पार्टनरचं योग्य ते चालेल का पुढे. तर मॅरेजच्या अगोदर भरपूर लोकांचे प्रश्न असतात की आमचं मॅरेज लाईफ कसं असेल, आमचं चांगलं असेल का, आमच्यात भांडणं होणार नाही का. आता भांडणं थोडेफार तर सगळ्यांमध्येच होतात, परंतु काहींचे खूप प्रश्न असतात. तर येथे दिसून येत आहे की असू शकतं डर, भीती, याच्यातून तुम्ही बाहेर येत आहात. जी काही फिअरची एनर्जी आहे, जी लोअर चक्राजमध्ये असते, म्हणजे मूलाधार चक्रामध्ये ज्या काही एनर्जीज अडकलेल्या असतात, तर त्यातून तुम्ही बाहेर येताना इथे दिसून येत आहे. चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये होतील. फिअरच्या एनर्जीमध्ये तुम्हाला डिवाइन ठेवणार नाहीये, काही सत्य गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत. तर बघा, कर्म करत राहा, कर्म तुम्ही करत राहा, त्याची चिंता करू नका. डिवाइनने एकदा ठरवलं, सगळ्या गोष्टींचे रिझल्ट देण्याचं ठरवलं, सगळ्या गोष्टींचे जर तुम्हाला निकाल द्यायचं ठरवलं, तुमच्या कर्माचे निकाल द्यायचं ठरवलं, तर तुम्हाला तुमची जोळी तुम्हाला पुरणार नाही, तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्हाला पुरणार नाही. छप्पर फाडके तुमच्यावरती येथे आपल्याला चांगल्या गोष्टींची बरसात होताना दिसून येत आहे. तर नक्कीच या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचे आहे. या पौर्णिमेच्याच ह्या सर्व एनर्जीज आहेत. शत्रू महिलेचा अंत होताना दिसून येत आहे, शत्रूंचा अंत होताना दिसून येत आहे. मेल फिमेल कोणीही असो, तर भाग्याचं लिहिलेलं, तुमच्या नशिबात लिहिलेलं कोणी मिटवू शकणार नाही, कारण की हे सर्व तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे. त्याशिवाय हे असे काढ येणार नाही आणि माझ्या तोंडूनही असे शब्द येणार नाही. परंतु कसं होतं, आपल्याला वाटतं आपल्याला नाही मिळालंय, आपल्याला आपण एवढ्या दिवसापासून करतोय पण आपल्याला नाही मिळालं. बघा, वेळ प्रत्येकाला वेगवेगळी लागते. काहींचं डिवाइन टायमिंग लवकर येतो, काहींचा डिवाइन टायमिंग उशिरा येतो. असू शकतं तुमचं डिवाइन टायमिंग अजून वेळ आहे, त्यामुळे ह्या गोष्टी घडत नाहीत. परंतु ह्या गोष्टी घडणार आहेत, तुम्हाला ह्याची प्रचिती मिळेल. आता ह्या पौर्णिमेनंतर तुम्हाला या गोष्टी दिसतील, तुम्हाला त्या जाणवतील, आणि तुम्हीच कमेंट करून सांगाल की आमच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल झाले, खूप छान पॉझिटिव्ह चेंजेस होताना इथे दिसून येत आहे. धनाच्या बाबतीत ऊर्जा मात्र खूप छान आहेत, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ऊर्जा खूप छान आहे. तर एवढे सगळे परीक्षा का दिल्या गेल्या, तुमच्या का घेतल्या गेल्या, कारण की
असंही नाही बनू शकत, कोणी इतकं स्ट्रॉंग नाही बनू शकत. तुम्ही स्ट्रॉंग आहात म्हणून तर तुमची परीक्षा घेतली जात आहे. जर तुम्ही स्ट्रॉंग नसता तर तुमची परीक्षा कोणी घेतलीही नसती. तुमच्यामध्ये ते गुण आहेत म्हणून हे सगळं तुमच्या जीवनामध्ये घडत आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये खूप छान कार्य करत आहात आणि डिवाइनही तुमच्यावरती खुश आहे. तर पाहूया माता महालक्ष्मीचे, मा कालीचे, कुलदेवीचे तुमच्यासाठी काय संदेश आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हे सगळं फ्री आहे, त्याच्यासाठी पैसे नाही द्यावा लागत, परंतु पर्सनल रीडिंग आणि काउन्सिलिंगसाठी चार्जेस आहेत. ओके, तर आपल्याला मेसेज मिळाले आहे. शून्यकाली, आय एम द वाईड दॅट हिल्स इन नथिंगनेस, आय एम एव्हरीथिंग. द वाईड इज अन एम्प्टी, इट्स स्केअर्ड वूम स्पेस. हे बघा, ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत त्या गोष्टी घडणार नाहीत असं नका समजू. तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी घडणार आहेत. येथे कुलदेवी तुम्हाला गाईड करत आहे. फिअरच्या एनर्जीमधून बाहेर या. तुम्हाला फिअरमध्ये नाही राहायचं आहे, कारण की हिलिंग करायची आहे. त्या काळामध्ये तुम्हाला आता सध्या हिलिंग पिरियड आहे तुमचा. हिलिंग पिरियड म्हणजे काय, समजा एखादी घटना घडली आणि आपल्याला लगेच दुसरी घटना दिली तर आपण त्या दुःखातूनच अजून बाहेर पडलेलो नाही, तर नवीन घटना घेऊन करता काय. समजा असू शकतं काहींच्या जीवनामध्ये ब्रेकअप झालाय, त्यांचं पार्टनरसोबत त्यांचं भांडण झालंय, पूर्वीचे जे कार्मिक होते त्यांच्यासोबत, परंतु ते लगेच दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जायला बघतात. तर हे इकडचं जे आहे मागचं दुःख, त्याच्यातून ते हील झाले का, त्याच्यातून ते दुःखातून बाहेर पडले का आणि त्याच्यासाठी योग्य तो प्रॉपर टायमिंग दिला का, लगेच तुम्ही दुसऱ्या नेक्स्ट कनेक्शनमध्ये जाल तर तुम्हाला जो काही मधला कालावधी मिळायला हवा होता तो मिळत नाही. त्यामुळे तुमची प्रॉपर हिलिंग होत नाही आणि मग प्रॉपर हिलिंग नाही झाली की मग पुन्हा तेच कार्मिक चक्र पुन्हा पुन्हा रिपीट होतं. सो येथे मा काली तुम्हाला गाईड करते. शून्यामध्ये जा, शून्यता काली, शून्यामध्ये जा, हिलिंग करा. तुमची जी काही हिलिंग आहे म्हणजे तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे ती वाढवायची आहे. निगेटिव्हिटीकडे जाऊन तुम्ही कुठलंही दुसरं अट्रॅक्ट कराल तर ते निगेटिव्हच तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल, म्हणजे नकारात्मकच गोष्टींना तुम्ही अट्रॅक्ट कराल. सो पॉझिटिव्ह गोष्टींना तुमच्या जीवनामध्ये येऊ देण्यासाठी आधी तुम्ही पॉझिटिव्ह व्हा, आधी तुम्ही स्टेबल व्हा, हिलिंग तुमची होऊ द्या, प्रॉपर हाय व्हायब्रेशनमध्ये जा आणि पॉझिटिव्ह थिंकिंगकडे वळा, म्हणजे जेणेकरून त्यानंतरच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकच येतील. सो तुमच्या कुलदेवीचा, मा कालीचा तुमच्यासाठी खूप छान संदेश आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग. नेक्स्ट मेसेज काय आहे पाहूया. दग्धदर्पा, बर्नर ऑफ एरोगन्स, व्हॉट प्राईड कॅन नॉट रिलीज, आय विश टू. बघा, आपल्याला सगळ्या गोष्टी लगेच मिळाल्या की आपल्याला त्याची किंमत राहत नाही. सो मा काली तुमची कुलदेवी तुम्हाला इथे गाईड करत आहे की गोष्टी उशिरा मिळू द्या, परंतु लवकर मिळाला तर कदाचित त्याच्यात अहंकार निर्माण होऊ शकतो आणि मा काली जी आहे अहंकार जाळते, कुलदेवता जी आहे ती बर्न करते सगळं. आणि ह्या ज्या पौर्णिमा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही पूजा अर्चना करता तर त्याआधी तुम्हाला कुलदेवीला तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांची ओटी भरायची आहे. नारळाने, एखाद्या हिरव्या साडीनी किंवा पीस जे काही असेल तुमच्याकडं तर त्यांनी तुम्हाला त्यांची आधी ओटी भरायची आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या इतर पूजांना सुरुवात करायची आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्या कुलदेवता कुलदेवीचा आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर तुमची जी काही मनोकामना आहे ती निश्चितच येथे पूर्ण होताना दिसून येत आहे. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला योग्य वेळेवर मिळाल्या नाही, कदाचित असू शकतं तुमच्या कुलदेवीचं असं सांगणं आहे की लवकर मिळाल्या असत्या तर कदाचित अहंकार वाढला असता, त्यामुळे तुला ह्या गोष्टी लवकर दिल्या गेलेल्या नाहीयेत. तर आता जेवढी समज आहे तुझ्यामध्ये कदाचित अगोदर नव्हती. सो येथे दिसून येत आहे की योग्य वेळेवरतीच तुम्हाला काही गोष्टी मिळतील आणि तुमच्यातील जी काही नेगेटिव्हिटी आहे ती दूर झाल्याच्या नंतरच काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. तर आधी तुमचे जे काही नेगेटिव्ह चक्राज होते, ब्लॉकेजेस होते, ते हील होण्याची गरज आहे. तुमची कुलदेवी हेही गाईड करत आहे की तुम्हाला एका गोष्टीवर फोकस करायचा आहे, कुठल्याही एका. करिअरवरती करा नाहीतर रिलेशनशिपवरती करा, दोन्हीपैकी कुठल्याही एका गोष्टीवरती जर तुम्ही फोकस केलात तर तुम्हाला दोन्हीचीही बेनिफिट मिळणार आहेत. कारण की तुमचे दोन्ही चक्र, जे खालचे चक्र असतात, आपले लोअर चक्र असतात, ते त्याने हील होणार आहेत. सो तुम्हाला कुठल्या तरी एका गोष्टीवरती चांगला फोकस ठेवण्याची गरज आहे. मे बी असू शकते करिअरवरती ठेवलं तर तुमचे फायनान्सेस सुद्धा इथे चांगले होतील. लास्टचं कार्ड काय आहे, युगतारा. तारामा तुम्हाला इथे गाईड करत आहे. तारामा तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे. रिलेशनशिपमध्ये बदल होतील. मागे मी तारामाताचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. रेड तारामाताचा, मा कुरुकुल्ला यांचा तो मेसेज आहे, तो नक्की तुम्ही बघा. कारण की त्याच्यामध्ये जर तुमचे रिलेशनशिप कोणत्याच याने वेने चांगले नसतील होत तर तुम्ही मा तारांची साधना करा, नक्कीच तुम्हाला त्यांचे थ्रू चांगले
रिलेशनशिप होताना दिसून येतील आणि शांततेत बसून, सायलेन्समध्ये बसूनच तुम्हाला काही गोष्टींमध्ये क्लॅरिटी मिळेल. तर क्लॅरिटी तुम्हाला मिळणार आहे. फक्त येथे तुम्हाला कुलदेवी गाईड करत आहे की वेळ घ्या, लगेच नका तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ, तुम्ही थोडा वेळ घ्या. मॅजिक तुमच्या समोर येणार आहे, जादू तुमच्या जीवनामध्ये होताना इथे दिसून येत आहे. चक्रास तुमचे हील होणं गरजेचं आहे. चक्राच्या रिलेटेड जे काही तुम्हाला क्वेश्चन्स आहेत तर ते तुम्ही टॅरोट रीडिंग थ्रू किंवा गायडन्स घेऊन सोडवू शकता. आणि चक्राच्या रिलेटेड इनर वर्क, मेडिटेशन व्हिडिओज, क्लासेस अँड अदर इनर वर्क आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी अदर चार्जेस आहेत. चार्जेस याच्यासाठी असतात की एक दक्षिणा असते, ती कुठलीही गोष्ट फ्रीमध्ये मिळाली तर त्याचं व्हॅल्यू राहत नाही आणि तो घेणाऱ्यावरती दोष राहतो, त्यामुळे चार्जेस असतात. लेट्स सी, पाहूया और क्या मेसेजेस है, आणखीन काय मेसेजेस आहेत. ओके, हार्मोनी येत आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये, हार्मोनी येत आहे. डोंट वरी. धैर्य, पेशन्स ठेवा. ओके, इनर वॉइस ऐका, मेडिटेशन करा. ह्या पौर्णिमेच्या अराउंड मेडिटेशन करण्याची गरज आहे. आत्मशुद्धी, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नेगेटिव्ह ऊर्जांना घालवण्याची गरज आहे. बघा, लगेच नेगेटिव्ह ऊर्जा नाही जात, परंतु जसा वेळ जाईल तशा नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनातून निघून जातील, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मेडिटेशन, ध्यान धारणे थ्रू तुमच्या जीवनातून ह्या ऊर्जा जातील, नेगेटिव्ह ऊर्जा जातील. सो डिवाइनला समर्पित करा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह ऊर्जांचा समावेश होताना आपल्याला दिसून येत आहे. बियॉन्ड इल्युजन, मी जसं सांगितलं तुम्हाला, तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे भरभरून तुम्हाला डिवाइन देत आहे. सो डोंट वरी, खूप छान संदेश आहे तुमच्यासाठी. डिवाइन एकदा द्यायला लागलं की तुम्हाला भरभरून देणार आहे. तर नेगेटिव्हिटी दूर होईल, तुमची आभा जी आहे, ऑरा मंडल जो आहे पॉझिटिव्ह होईल. तर ज्यांना ही रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. ह्या पौर्णिमेला नक्कीच तुम्हाला मेडिटेशनसाठी वेळ द्यायचा आहे. संध्याकाळी तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, त्यांची ओटी भरायची आहे आणि तुमची इतर पूजा ही तुम्हाला चांगल्या मनाने करायची. सोमवार आहे आणि शिवजींचीही तुम्हाला पूजा करायची आहे. शिवजी आणि माँ कुलदेवी यांचा खूप छान आशीर्वाद तुमच्यावरती आहे. शिवशक्तीच्या जर्नीमध्ये जे कोणी आहेत तर त्यांनाही त्यांचा नेक्स्ट लेवल इनर वर्क मिळू शकतं. त्यांनाही त्यांच्या पार्टनरच्या रिलेटेड काही संदेश मिळू शकतात, काही त्यांना क्लॅरिटीही मिळू शकते. असू शकतं सध्या तुमच्या पार्टनरची, एक मिनिट, आपण त्यांची एनर्जी घेतलीच नाही. तुमच्या पार्टनरची एनर्जी आपण घेऊया. सध्या काय आहे, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहे. असू शकतं तुमचे पार्टनर सध्या ट्रिगर झालेले आहे, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये असू शकतं थर्ड पार्टी थ्रू ट्रिगर मिळालेला आहे. तुमच्या पार्टनरला सध्याचे जे जीवनामध्ये त्यांच्या मनी ब्लॉकेजेस आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा, आणि ते जे स्वतःचे मटेरियलिस्टिक जीवन आहे त्याला खूप जास्त महत्त्व देत होते, तर आता त्यांना कळून चुकलंय की हे मटेरियलिस्टिक जीवन, हे जे भौतिक जीवन आहे याच्यामध्ये कुठलंही सुख नाहीये. तर सध्या ती जी व्यक्ती आहे तुमच्याशी कम्युनिकेशन करू इच्छित आहे, तर ही जी त्यांची ऊर्जा आहे कन्फ्युजनची अजूनही आहे. सो तुम्ही इनर वर्क करा, तुमच्या थ्रू त्यांना काही ना काहीतरी हिलिंग नक्की मिळेल. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, आणि ज्यांना शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहे त्यांना पौर्णिमेची एनर्जी हवी आहे त्यांनी नक्की मेसेज करा की पौर्णिमेच्या संदर्भात शिवशक्तीसाठी करंट एनर्जी व्हिडिओ बनवा. तर नक्कीच तसा व्हिडिओ बनवण्याचा मी उद्या प्रयत्न करेन, नक्की करेन. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझे व्हिडिओ पाहता. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. तर थँक्यू सो मच, आणि सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.